नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सर्वांनी खूप कॉमेंट्स केल्या की आम्हाला सब्जेक्ट वाईज तुक्का स्ट्रॅटेजी बद्दल व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी फिजिक्सच्या मेजर स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी केमिस्ट्री मॅथच्या शेअर करेल. ठीक आहे, तर तुम्हाला जर उद्याचा व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये केमिस्ट्री तुक्का किंवा मॅथ्स तुक्का जो पण तुम्हाला आधी हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, त्यानुसार मी व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, आणि या व्हिडिओचे लवकरात लवकर 2000 लाईक्स कंप्लीट करून द्या. जसे 2000 कंप्लीट होतील लगेच मी व्हिडिओ अपलोड करून देईल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुक्का स्ट्रॅटेजी बद्दल. ठीक आहे, तुक्का स्ट्रॅटेजीज, तुक्का मार्क्स या तुमचे फ्रीचे मार्क्स असतात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे, कारण या मार्कांसाठी तुम्हाला मेहनत नाही करायची. ठीक आहे, कष्ट नाही करायचे. हे फक्त असं आहे ना की थोडे थोडे ट्रिक्स लावून हे मार्क्स तुम्ही कॅप्चर करू शकतात. ठीक आहे, ऍटलीस्ट हे मार्क्स तुम्ही नका जाऊ देऊ. आतापर्यंत केलं असेल, काही नाही केलं असेल, काही फरक पडत नाही. ऍटलीस्ट हे मार्क्स नका जाऊ देऊ. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक शिंदे होता, ज्याला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपीजचं प्राइस जातं. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत बाळांनो, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय. ठीक आहे ना, असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहिला आणि कॅपराऊंडद्वारे तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचून दिली याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, काउन्सिलिंग वगैरे खूप काही गोष्टी आणणार आहेत, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळे अपडेट येत राहतात. ठीक आहे, फुल होईल त्याआधी जॉईन करा. चला बघू आता वॉर्निंग. पहिली एक वॉर्निंग देतो मी. या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला तेव्हाच अप्लाय करायचे जेव्हा तुम्ही 3 ते 4दा प्रश्न सॉल्व्ह केला आणि सॉल्व्ह केल्यानंतरही तुम्हाला प्रश्न नाही जमत आहे, तुम्ही सोडून येणार आहेत. तो सोडून येण्यापेक्षा काही ना काही मार्क करून या, आणि काही ना काही काय मार्क करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला, त्याआधी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला नोटिफाय करून देतो. बी ऑप्शनची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% असते, सी ची 28%, ए ची 15% आणि डी ची 16%. ठीक आहे, त्यातल्या त्यात ऑल ऑफ दिस जे असतं त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% पेक्षा जास्त असते. तर तुम्हाला ऑल ऑफ दिस दिसतात, ऑल ऑफ दिसला मार्क करायचंय. बरं ठीक आहे दादा, हे आम्हाला समजलं. आता आपण क्वेश्चन करू, लास्ट PYQs करू. PYQs मध्ये मी तुम्हाला बऱ्याच स्ट्रॅटेजी अजूनही अप्लाय करून दाखवणार आहे. ठीक आहे, चला प्रश्न बघा. हा प्रश्न विचारलाय 2024 मध्ये. ठीक आहे, प्रश्न बघितला, सॉल्व्ह करा. सॉल्व्ह होतोय तुमच्या तर 3दा सॉल्व्ह करा, 4दा सॉल्व्ह करा. 3 ते 4दा सॉल्व्ह केल्या म्हणजे अटेम्प्ट केल्यानंतरही सॉल्व्ह नाही होते दादा. ठीक आहे, किंवा सर काय करायचं आता. तर हा प्रश्न आहे तुमच्या तर सॉल्व्ह नाही होते. 3 ते 4दा अटेम्प्ट केला तुम्ही, आता प्रश्नाला विसरा. आता ऑप्शनकडे लक्ष द्या. 4 ऑप्शन्स आहेत दादा. ठीक आहे, 4 ऑप्शन मध्ये आम्हाला एक गोष्ट समजते दादा, ये 39V आहे ना, हे 39V खूप एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे. आता बघ ना, 9, 2.5, 6.3 हे जवळ आहेत, पण हे 39 आहे ना, खूप दूरची व्हॅल्यू आहे. तर जी दूरची व्हॅल्यू असेल तिला स्किप करा. ते आन्सर तुमचं कधीच राहत नाही. आता तर तुम्ही बोलले सर की 32% बी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी असते, तुम्ही बीच कट केलं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ही शंकाही येत असेल, पण ही गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, सगळ्यात पहिले स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, त्यानंतर प्रोबॅबिलिटी अप्लाय करायची. तर स्ट्रॅटेजी काय आहे की एक्स्ट्रीम व्हॅल्यूला एलिमिनेट करायचं. आता उरले किती ऑप्शन? ACD. बीचा ऑप्शन कट झाला. आता ACD मध्ये प्रोबॅबिलिटी लावा. ए ची किती असते? 15%, डी ची किती असते? 15%, सी ची किती असते? 28%. राईट आन्सर कोणतं असेल तुमचं? सी. गोष्ट समजला? क्लिअर झालं? कन्फ्युजन क्लिअर झालं? एक्सप्लेनेशन दिलं गेलं? आता त्याचा ऑप्शन काय आहे तुमचा? ऑप्शन सी. एलिमिनेट द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, एक्स्ट्रीम ऑप्शन्स. बेसिकली एक्स्ट्रीम ऑप्शन जे पण असेल ते तुम्हाला एलिमिनेट करायचं. आता याच्यामध्ये मला सांगा 2, 6, 3, 0.09 एक्स्ट्रीम व्हॅल्यू कोणती आहे दादा? 0.09. कारण ही खूपच छोटी आहे. खूपच छोटी किंवा खूपच मोठी व्हॅल्यू असेल ती आपली एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे. सिंपल गोष्ट आहे ना. चला आता दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. आता ही खूप इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे. आता तुम्ही म्हणणार आत्ताच तुम्ही काय बोलले दादा, आणि आता तुम्ही काय सांगताय सर तुम्ही, है ना. प्रश्न वाचला, सॉल्व्ह होतोय तुमच्या आता? होत असेल चांगली गोष्ट आहे, राईट आन्सरला मार्क करा. नाही होते सॉल्व्ह, ठीक आहे, काही हरकत नाही. प्रश्नाकडे बघणं आता सोडा. खूपदा प्रश्नाकडे बघितलं गेलं, सॉल्व्ह होतच नाही, तर आता प्रश्नाकडे बघणं सोडा. आता 4 ऑप्शन्स आहेत. आता जो विद्यार्थी हुशार असेल तो डायरेक्ट सांगेल दादा सी ऑप्शन कट कर, कारण सी खूप एक्स्ट्रीम व्हॅल्यू आहे. सीला कट कर डायरेक्ट. जर तुम्ही असा विचार करताय ना, तुम्ही मी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजताय, मी असा कन्सिडर करेन. अगदी बरोबर आहे तुमचं, सीला एलिमिनेट करायचंय. पण त्याआधी पण एक स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करायची. काय? मार्क द सिमिलर लुकिंग ऑप्शन्स. त्याच्यानंतर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. मी काय बोललो तुम्हाला? लक्ष ठेवा मी काय बोलतोय. सगळ्यात पहिले बघा ऑल ऑफ दिस आहे की नाही. ऑल ऑफ दिस असेल तर त्याला डायरेक्ट मार्क करा. दिसतंय का ऑल ऑफ दिस? नाही. सगळ्यात पहिली ही गोष्ट तुम्हाला बघायची. दुसरी गोष्ट काय बघायची? सिमिलर ऑप्शन्स दिसताय का?
सिमिलर ऑप्शन म्हणजे आय साईट साठी सिमिलर. आता बघा 900 आणि 9000 सिमिलर आहेत. सिमिलर आहेत म्हणजे सीईटीने तुमची चूक व्हावी म्हणून हे सिमिलर टाकले. मुलगा 900 ऐवजी 9000 टिक करून देईल किंवा 9000 ऐवजी 900 टिक करून देईल म्हणून सीईटी सेलने हे टाकलेलं आहे. गोष्ट समजते? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे, मी तुम्हाला समजवतोय, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय समजवतोय. तर सिमिलर ऑप्शन दादा हे दोघं दिसत आहे. तिसरी स्ट्रॅटेजी, जर सिमिलर ऑप्शन नसतील तर तुम्हाला काय स्ट्रॅटेजी अप्लाय करायची? एक्स्ट्रीम व्हॅल्यू शोधा. जर सिमिलर नाही राहिले असते, इथं काहीतरी सपोज 800 समजा त्यांनी 600 देऊन ठेवलं असतं तर तुमचं इथं डायरेक्ट एलिमिनेट झालं असतं. ही गोष्ट समजली तुम्हाला है ना? ही गोष्ट समजली? चला, इथपर्यंत आली गाडी आपली. तिसरं एक्स्ट्रीम व्हॅल्यू शोधायची. चौथं बी ऑप्शन. पाचवा सी ऑप्शन. सहावा डी ऑप्शन, ए किंवा डी ऑप्शन. ही सिक्वेन्स, ही प्रायोरिटी तुम्हाला फॉलो करायची. गोष्ट समजते? आता याच्यामध्ये बघा ए आणि सी आपला कन्फर्म झाला आता, कारण सिमिलर लुकिंग आहे, त्याची प्रायोरिटी सेकंड आहे ना. आता सिमिलर लुकिंग झाला. सिमिलर लुकिंग मध्ये मला एक गोष्ट सांगा, प्रोबॅबिलिटी ए आणि सी मध्ये सगळ्यात जास्त कोणाची असते? सी ची. तुमचं राईट आन्सर काय? सी. गोष्ट समजली? गोष्ट समजली? ठीक आहे. काय शिकलो आपण याच्यात? मार्क द सिमिलर लुकिंग ऑप्शन्स. ज्या ऑप्शन मध्ये सिमिलर लुकिंग नसेल त्याच्यात एक्स्ट्रीम व्हॅल्यू शोधा मग, पण याच्यात सिमिलर लुकिंग आहे. गोष्ट समजते है ना? सोप्या गोष्टी, थोडंसं लक्ष देऊन बघा. चला, तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय समजतंय तुम्हाला? प्रश्न वाचा पहिले, स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. टू लूप्स. ठीक आहे, चला तुम्ही प्रश्न वाचा. प्रश्न वाचला नाही, सॉल्व्ह होतो दादा. ठीक आहे, कट करा. आता मला सांगा, 4 ऑप्शन मध्ये पहिली गोष्ट ऑल ऑफ दिस दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे दादा. दुसरी गोष्ट, सर आम्हाला आहे ना सिमिलर ऑप्शन्स पण नाही दिसत आहे. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तिसरी गोष्ट, सर आम्हाला आहे ना एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पण नाही दिसत आहे. 4, 3, 9, 6 जवळपासच आहेत सगळ्या. मग आता काय उरलं? बी ऑप्शन. प्रायोरिटीने काय उरलं आपला आता? बी ऑप्शन. तर बी ऑप्शन करा ना मार्क. बी ऑप्शन तुम्हाला मार्क करायचंय. बी ऑप्शन ॲज द हायस्ट प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. पण मी कोणत्या सिक्वेन्सने विचार केला समजलं तुम्हाला? चला, आता नेक्स्टचं उत्तर तुम्ही स्वतः सांगणार मला. काय उत्तर येईल याचं? पहिले तर तुम्ही प्रश्न बघा, प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, 3-4 वेळा अटेम्प्ट केला गेला दादा. आता हे 4 ऑप्शन बघा. 4 ऑप्शनना व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय आहे तुमचे 4 ऑप्शन्स मध्ये? 4, 2, 2. ठीक आहे, हा -2 आहे बेसिकली. -4, 1, -2, -4, 2, 1, 4, 2, 1. आता मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, एवढं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा, सॉरी माझी चुकलं. ठीक आहे, एवढं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा ही गोष्ट बघा. आता 4 ऑप्शन दिसत आहे. कोणते 2 ऑप्शन सेम आहेत, फक्त त्यांच्या ऑपोजिट साइन्स आहेत. हे बघा, फक्त एवढं चेक करायचंय तुम्हाला. हे 2 ऑप्शन्स बघा रे बाळांनो, सी आणि डी. सी आणि डी एक्झॅक्ट सेम आहेत आणि फक्त त्यांचे व्हॅल्यूज साइन्स अपोजिट आहेत. इथं बघा 4, 2i कॅप प्लस जे कॅप. दुसरं काय? 4, 2i कॅप प्लस जे कॅप. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. दोघं ऑप्शन सेम आहेत का नाही रे बाळांनो? सेम आहेत का नाही मला सांगा? दोघं ऑप्शन. आता तुम्ही म्हणणार दादा हे पण तर सेम आहे. नाही बाळांनो, याच्यात 2 आहे, याच्यात 1 आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे. तर ऑप्शन मधला डेटा तर बदलला ना तुमचा. फक्त तुमचं ऑप्शनचं साइन जर मॅच होत नसेल, अपोजिट असेल, तर त्या दोघांमध्ये काही ना काही उत्तर असतं. दोघांमध्ये कोणतं मार्क करणार तुम्ही? ऑप्शन सी. कारण सी आणि डी मध्ये सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी तुमची सी ची असते. बघूया कोणतं ऑप्शन राईट आहे. सी ऑप्शन तुमचं राईट आहे. मार्क द ऑपोजिट साइन ऑप्शन. तेच लॉजिक आहे. समजली गोष्ट? सोपं आहे. चला, नेक्स्ट स्ट्रॅटेजी. क्वेश्चनला बघा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. होतोय सॉल्व्ह? चांगली गोष्ट आहे. होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही होते दादा, आता काय करायचं? सोडून यायचा का नाही? 4 ऑप्शन्स बघा. 4 ऑप्शन्स बघितले. 4 ऑप्शन मध्ये दादा 600, 1600, 400, 800. सगळ्यात पहिली गोष्ट तर आम्हाला ऑल ऑफ दिस नाही दिसत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला सिमिलर व्हॅल्यूज पण नाही दिसत आहे. 600 आणि 1600 सिमिलर नाही आहेत. जर 600 आणि 6000 असले तर हे सिमिलर कन्सिडर करू शकतो, पण 600 आणि 1600 तर सिमिलर नाही आहेत. ठीक आहे, मग आता इथं ना की माझं ऑल ऑफ दिस मॅच होतोय, ना की सिमिलर मॅच होतोय. तिसरी गोष्ट काय असते आपली? एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. हा दादा, पण हे 600, 400, 800 जवळपास आहेत आणि बी ऑप्शन आहे ना एक्स्ट्रीम आहे.
तर याला कट करा ना, मग एक्स्ट्रीम येतं त्याला जाऊ दे, ते उत्तर असू नाही शकत. आता 600, 400, 800 मध्ये दादा उत्तर कोणतं बरोबर असेल? काही नाही, आता आपल्याला माहित नाहीये कोणतं बरोबर असेल. ए सी डी. ए सी डी मध्ये सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी कोणाची असते? सी ची. तुम्हाला काय मार्क करायचंय? सी. गोष्ट समजते गोष्ट है ना. चला पुढची स्ट्रॅटेजी. ठीक आहे, हेच त्याचं उत्तर आहे. सी ऑप्शन हॅज सेकंड हायेस्ट प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट है ना. बी ऑप्शन नंतर सी ऑप्शनची सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी असते करेक्ट होण्याची. गोष्ट समजली, 5 स्ट्रॅटेजी समजल्या. ठीक आहे, आता अशा स्ट्रॅटेजी आपण केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी पण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मला कॉमेंट करावं लागेल सब्जेक्ट केमिस्ट्री तुक्का किंवा मॅथ्स तुक्का. ठीक आहे, बघा 100 प्रश्न जरी येत ना, एक तरी ऑप्शन तुम्ही मार्क केलं ना तरी तुमचे 25 प्रश्न बरोबर येतात. पण असं करायचंय का आपल्याला? सगळे ऑप्शन ए मार्क करून यायचे का? नाही, हा मूर्खपणा नाही करायचा आपल्याला. ठीक आहे, आपल्याला सिस्टमॅटिक तुक्का लावायचा आहे, सायंटिफिक वेने तुक्का लावायचा आहे. ज्या टेक्निक्स मी आता तुम्हाला शिकवल्या. ऑल ऑफ दिस, नन ऑफ दिस. ऑल ऑफ दिस दिसलं तर मार्क करा, नन ऑफ दिस दिसलं तर कट करा. सिक्वेन्स कोणतीच फॉलो करायची नाही. ए ए ए ए असं नाही करत बसायचं, किंवा ए बी सी डी असं नाही करत बसायचं. तुमचं लॉस होईल तुमचा. ठीक आहे, कोणतंच उत्तर बरोबर येणार नाही. गोष्ट समजते? ठीक आहे, कम्प्लीट क्वेश्चन पेपर बघा. जर तुम्ही 100 पैकी 50 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले, 50 उरले तुमचे, 50 उरले ना, तर कोणता ऑप्शन सगळ्यात कमी मार्क झालेले त्या ऑप्शनला मार्क करा वाटल्यास तर. गोष्ट समजते है ना. चला, कॉमेंट सेक्शन मध्ये तुक्का नक्कीच कमेंट करा. केमिस्ट्री तुक्का किंवा मॅथ्स तुक्का नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सांगेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. जे विद्यार्थी जॉईन नसतील, खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात बाळांनो. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.